महत्त्वाची बातमी पोलिसांनी घटनेच्या 2 तास आधीचा सीसीटीव्ही फुटेज तपासलेला आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुणीही आत प्रवेश करताना दिसत नाहीये। हल्ला करणारा आरोपी सेफच्या घरातच होता असा संशय पोलिसांना आहे। सेफच्या घरातील 5 कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांकडून प्रत्येक अँगलनं सध्या तपास सुरू झालेला आहे। पोलिसांकडून आता सीसीटीव्हीची तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। या इमारतीच्या परिसरात आणि इमारतीमध्ये एकूण 30 सीसीटीव्ही आहेत अशी माहिती मिळतेय। सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुणीही आत प्रवेश करताना दिसत नाहीये। घटना 2च्या दरम्यान घडलेली आहे आणि त्याच्या अगोदर 2 तास आधीचं फुटेज जे आहे ते आता पोलिसांकडून तपासण्यात आलेलं आहे। सेफच्या घरातील 5 कर्मचाऱ्यांची चौकशी जी आहे ती सध्या करण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांकडून प्रत्येक अँगलनं तपास जो आहे तो सुरू झालेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, पोलिसांनी घटनेच्या 2 तास आधीचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते तपासलेलं आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुणीही आत प्रवेश करताना दिसत नाही आणि हल्ला करणारा सेफच्या घरातच होता असा पोलिसांना सध्या संशय आहे। हल्ला करणारा हा सेफच्या घरातच दबा धरून बसलेला असावा असा संशय सध्या पोलिसांना आहे आणि त्या अँगलने सुद्धा आता पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे। 15 टीम जे पोलिसांच्या त्या घटनेचा तपास करतात।